वीर अक्षय टूर्स अँड ट्रॅव्हल्स समाजसेवक यांच्याकडून देण्यात आले। सामनावीर सौजन्य ट्रॉफीज श्री संदीप बाबूराव वीर, यूट्यूब सौजन्य श्री अवधूत तानाजी पाटील, कैलासवासी सुनीता तानाजी पाटील यांच्या स्मरणार्थ या देण्यात आलेला आहे। समालोचन सौजन्य श्री सचिन देसाई साहेब, अध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन, माननीय श्री प्रदीप मोरे बुवा यांच्याकडून देण्यात आलेला आहे। चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय। पंच सौजन्य करण्यात आलेला आहे संभूराजे 11 शिळकेवाडी, माननीय श्री सचिन सर्जेराव वीर यांच्याकडून। चेंडू सौजन्य कुमार विश्वजित मारुती वीर, कुमार सौरभ वीर लाला। नाश्ता सौजन्य श्री रघुनाथ करमळकर, अध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन, उपाध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन व स्वप्नील मोरे सचिन लटके यांच्याकडून। त्याचबरोबर पाणी सौजन्य कुमार सुयश साळेकर आणि ऋषिकेश जांभळे। मैदान सौजन्य निनाय देवी स्पोर्ट्स तुळसण। आणि या सर्व खेळाडूंचे मनापासून आभार व्यक्त करू। सगळ्या मॅच कडे बॅक टू बॅक 2 चौकार आबा अर्थातच यांच्यावरती मात्र प्रहार केले जात आहेत। चांगला खेळ इथे मात्र करावा लागेल। पहिलाच इथून पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अबासू गोलंदाजी मार्कवरती आणि सतीश मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारे आत्ताही मात्र आक्रमकता धारण करत असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि बॅक टू बॅक 2 चौकार। हाही मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय। शतरक्षक नाही आहेत, गॅप शोधून काढली, लॉंगांच्या डोक्यावरून बॉल होतो फरार। अगदी सतीश सिंगन ऑन फायर। येथील धाव मात्र इथे 4 चौकार। 4 1 4 4 2 8 4 3 12 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जातात। 4चा पाडा इथे मात्र वाचला जातोय सतीश सिंगन यांच्याकडून। अप्रतिम फलंदाजी टार्गेट केलंय आबा यांना। पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर आता इथून थोडस बॉल स्कीड झालंय, मोठा फटका खेळायचा होता, सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल। आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 13 धावा 39 स्कोरबोर्ड। मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला नॉट स्ट्राईक इनला हेमंत माने आयकॉन प्लेअर चॉईस प्लेअर सातत्याने राहिले गेले प्रीमियर लीग मध्ये, एक उत्तम खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे। आणि परंतु मागच्या पहिल्या मॅच मध्ये नॉट स्ट्राईक इनला होता सतीश आपली जबाबदारी परिपूर्ण करत असताना मात्र पाहायला मिळत आहे। परंतु हा वेगवान बॉल अगदी भन्नाट फ्लॅट हिट डिलिव्हरी आणि इथून वनडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल। आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा 14 स्कोरबोर्ड। मॅच खूप क्रुशियल होईल, दोन्ही संघ तेवढेच ताकदवान आहेत, बलवान आहेत। परंतु या मॅचला कशा प्रकारे पुढे नेलं जाईल या दोन्ही खेळाडूंकडनं दोन्ही टीमकडनं ते पाहणं गरजेचं। हा बहुत चांगला पाहायला गेला तर संधी आहे, परंतु तिथून अगदी सावधगिरीची भूमिका हेमंत माने यांनी घेतली, धाव घेण्यास नकार दिलाय तिथे सतीश सिंगन यांना। षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा। पाहायला गेलं ज्यांची उपस्थिती मात्र इथे होताना पाहायला मिळतोय, साहेबांची जिथे उपस्थिती होतोय महाराष्ट्राचे लाडके आणि अगदी चर्चेत राहिलेले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्ती आणि बॉडीगार्ड म्हणून राहिलेले संभाजी चव्हाण साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय। त्यांचं आम्ही इथे करतोय सहर्ष स्वागतम सुस्वागतम स्वागतम। त्यांचा शुभ सन्मान इथे होईल। आपण हाई बॉल पहा तिथे खराब क्षेत्ररक्षण, थोडस संतुलन मात्र पाहायला गेला तर बदललं गेलं आणि त्याच संतुलनाचा फायदा मात्र उचलला गेलाय। अमोर वीर हेमंत माने यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय चौकार। आणि या 4 धावेनं सजली गेली धावसंख्या 18। सन्माननीय आदरणीय संभाजी चव्हाण साहेब यांचा ते शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय। महाराष्ट्राचीच नव्हे तर भारतामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली
हे तुम्हा सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांचे बॉडीगार्ड अर्थातच संभाजी चव्हाण साहेब यांचे इथे शुभ आगमन आणि त्याचा शुभ सन्मान इथे मात्र घेतलं गेलंय. आपल्या मनापासून इथे मात्र आभार. सहर्ष स्वागत साहेब. जय महाराष्ट्र. तर पहा इथे मागच्या गेटला जर कोणाच्या बाईक असतील तिथे काढायचे, कारण महानगरपालिकेची गाडी आलेली आहे, त्यांना जायचं आहे. तर आपल्या खेळाडूंपैकी कोणाच्या जर बाईक असतील स्टेजच्या व्यासपीठाच्या उजव्या हाताच्या गेटला जर कोणाच्या बाईक असतील तर कृपया मी अगदी विनंती करेन की आपण लगेच काढून घ्या, कारण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण होणार नाही, ही जबाबदारी आपली आहे. तर लगेच तिथून बाईक काढून घ्यायच्या आहेत. आणखी एक चांगला बॉल, परंतु हेमंत माने इथे चुकले. बॅट मला वाटत हिट विकेट डेफिनेटली. आणि फलंदाज वात एक अनुभवी खेळाडू, परंतु क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल कधी काय घडेल ते सांगता येणार नाहीये, कारण यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. पण कसं खेळावं, कसं बॅकफुटला जावं, फ्रंटफुटला यावं आणि स्वीप शॉट कसे खेळावे, एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह कसं मारावं, असे भरपूर सारे फटके ज्यांच्या बॅटमधून अनेक वेळा आपण पाहतो. त्याच फलंदाजांना मात्र इथे दुर्दैवीरित्या बाद होताना आपण पाहतोय. हे नशिबाचा खेळ आहे क्रिकेट, परंतु नशिबाची साथ, नशिबाला खेचून आणण्याचं काम तुम्हाला करायचं असतं. का क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की नशिबाचा टक्का हा फक्त 1% असतो, मेहनतीचा भाग हा 99% असतो. तुम्हाला मेहनत करावी लागेल. इथून धावसंख्या झाली आहे 19 आणि स्कोरबोर्ड षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे आतापर्यंत 9 बॉल झालेत. 19वा धावफलकावरती आल्यात. चांगली धावसंख्या जमवली गेली. एक उत्तम गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आणखी एक चांगला बॉल, अमोल यांनी मात्र अमोल कामगिरी केली. जोरदार अपील जरूर इथे मात्र केली गेली होती आणि लेगबॅटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल वंडीच्या स्वरूपामध्ये मात्र प्राप्त होईल धावफलकावरती. आणि 20 म्हणजे आता इथून 20वा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ आहे. या 3 षटकांमध्ये किती धावा तुम्ही जमवल्या जातील तेही पाहणं गरजेचं, कारण तुलसन टीम पहिला इथे मात्र फेरीमध्ये सामना जिंकला होता. चांगला खेळ तिथे मात्र पाहायला गेला होता सतीश सिंगन यांचा, परंतु आता ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. हा फटका चांगला आहे, ताकदी आहे, बलवान आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. स्कीट झालाय. हा झेल मात्र जमिनीला दान झालाय. तोपर्यंत इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र इथे पाहायला मिळतोय. आणि या दोन्ही धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 22 धावा 22. सवारी टीम प्लीज आपले प्लेयर थोडेसे बाहेर व्हायचं आहे. क्षेत्ररक्षक आहेत की कोण आहेत काही समजून येत नाही, त्यामुळे विनंती करेन थोडंसं बाहेर व्हायचं. बाउंड्री लाईनच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन. संदीप वीर सातत्याने चांगले खेळाडू म्हणून नावारूपाला आलेले, कराडमध्ये आपण पाहायला गेला तर आपल्या नावाचा परिचय दिलाय. इथून पहिल्याच फेरीमध्ये पाहायला गेला तर एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय संदीप वीर यांच्याकडनं. आता सतीश सिंगन स्ट्राईकला येत आहेत. खूप छान खेळ आतापर्यंत सजवलं गेले, कारण मोठा फटका एक जरूर आला असेल पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा 23. या दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात अमोल यांनी 9 धावा. HD11 गणेशवाडी ही टीम पराभूत झाली. त्याच्यानंतर थोडेसे दुःखी नाराज असतील HD11 गणेशवाडी आणि या कराडचे आधारस्तंभ कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सचिनजी देसाई साहेब, सर्जेराव आमचे असतील. बरेचसे खेळाडू आज पहिल्याच फेरीमध्ये बाद झाले, त्याच्यानंतर माघारी री एंट्री आहे. या मॅच नंतर त्याचं इथे कॉल केलं जाईल. अमोल आलेत. दुसरी संधी आहे तिथे. सतीश मात्र इथे एंड झोनला होते. पाहायला गेला तर डेंजर झोनला होते, परंतु सुरक्षितरित्या पोहोचताना पाहायला मिळत आहेत. अमोलचं आडनाव कळवायचं आम्हाला प्लीज. सरनेम्स आडनाव. अमोल सिंगन. आज अमोल आम्हाला बरेच खेळताना पाहायला मिळाले.
शेवटच्या क्षणाला भरपूर अडचण होते आमच्या TTC टीमला. अजूनपर्यंत आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. इथून पाहायला गेलं तर सतीश यांना स्ट्राईक मिळाल नाही. आणखी एक बॉल, नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय आणि एक वनडी मेल म्हणजे 1+1 2 धावा येताना मात्र इथे पाहायला मिळतील. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा 27 ऑन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. चर्चा होईल. दुसऱ्या एका बाजूला पाहायला गेलं तर संदीप वीर हे सुद्धा एक दर्जेदार खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सतीश सिंगन यांची हे नावाची चर्चा आज पहिल्या मॅच मध्ये झाली होती. आज चांगला बॉल इथे येताना पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल होता परंतु चांगल्या पद्धतीने हाताळलाय. प्लेयर बाहेर राहायचा आहे. HD11 प्लेयर खोत साहेब क्षेत्ररक्षण करताना अडचण निर्माण होतोय. प्लीज चांगला फटका पहा. तिथे फाईन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आता इथून सतीश सिंगन आलेत ज्यांच्या नावाची चर्चा पहिल्या मॅच मध्ये पाहिला होती. 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकणारे अप्रतिम मात्र मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी करणारे सतीश सिंगन उर्वरित या षटकातील 2 बॉल असतील. 3 बॉल आहेत आणि 3 बॉल फेस करत असताना धावा किती जमवतील ते पाहणं गरजेचं. थोडासा प्रेशर दडपण कदाचित असावं परंतु व्हाईट बॉलचा निर्णय इथून येताना पाहायला मिळेल. अमोल सिंगन गोलंदाजी मार्क वरती असताना एक यंग ब्रिगेड गोलंदाज सातत्याने पाहायला गेलं तर जल्लोष होताना पाहायला मिळेल. हे सर क्रिकेट आहे आणि हे उमेश म्हात्रे सरांनी सुद्धा त्यांच्या क्रिकेट खेळत असताना मात्र अनुभवलेला आहे. हा मात्र पहा जबरदस्त विकेट. विकेटची गरज होती अंतिम बॉल वरती, अंतिम गोलंदाजीवरती आणि तेच मात्र केले. कारण इथून सतीश सिंगन यांची विकेट म्हणजे धावांना स्टॉप इथे मात्र दिला जाईल की काय असं काही चित्र मात्र पाहायला मिळेल की काय. पण तो खुश आहेत सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर टीम तुलसनच्या विरोधामध्ये खेळत असताना शिंगणवाडी चांगली केली. 4 चौकार अप्रतिम इथे मात्र ठोकलेत आणि वैयक्तिकरित्या 13 धावांवरती बाद होत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हनुमंत येताना पाहायला मिळतात इथे. हो ही चतुराई मागे चर्चा केली होती या खेळाडूंची आणि उत्तम यष्टिरक्षक म्हणून आपल्या इथे ओळख निर्माण करून देत असताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत. पहिले 1-2 धावा जरी येत असतात त्याही महत्त्वपूर्ण असतात कारण इथून विजयासाठी तुम्ही किती टार्गेट सेट करताय. 29 धावा आतापर्यंत झाल्यात आणि या उर्वरित एक बॉल मध्ये तुम्ही किती धावा जमवतात ते महत्त्वपूर्ण कारण आता या येणाऱ्या धावा त्या टार्गेट सेट करणाऱ्या असणार आहेत. परंतु अमोल यांची मात्र इथून स्तुती करावी लागेल. अमोल सिंगन यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजाने तशी गोलंदाजी करावी की काय असं उत्तम उदाहरण दिलंय. कारण अंतिम षटकामध्ये प्रत्येक फलंदाजाला मात्र जखडून ठेवले आणि फलंदाजांचे अक्षरशः व्यसन ओढून काढले आणि तेच चित्र इथे मात्र पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र अंतिम षटकामध्ये. आतापर्यंत शेवटचा बॉल होता तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळते. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचतील का पोहोचले होते परंतु थोडासा खराब आणि फलंदाजी मात्र पोहोचतात ओपन क्रीज मध्ये संदीप वीर आणि हनुमंत. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती आल्या धावा 2 आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा. विजयासाठी 32 धावांची गरज असणार आहे. पण प्लीज टॉस साठी या श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेश तेवाडी
आणि लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी असं आहे पवारवाडी आणि रामेष्टेवाडी. प्लीज टॉस साठी या. एमपी मुकेश पवार यायचं आहे लवकर टॉस साठी. पवारवाडी रामेष्टेवाडीचे ते कर्णधार उपस्थित आहेत. टीम 12वा प्रतिनिधी पाठवा कारण तुम्ही फलंदाजी करता. एखादा खेळाडू इकडे पाठवायचा आहे जो बॅटिंगला जाणार नाहीये. लारा सर पाठवा एखादा खेळाडू. पवारवाडी चला रिपोर्टिंग करा. पवार पवारवाडी टीम दिसते का कुठे? पवारवाडी मुकेश पवार या प्लीज. थोडासा जास्त वेळ खर्च होताना पाहायला मिळतो. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. पहिल्याच बॉल वरती आक्रमण मात्र इथे पाहायला मिळतोय. अगदी बॉल फेकून दिले उंच माझा झोका घेत बॉल होते फरार. सीमा रेषा पार 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 येतोय अमोल यांच्या बॅट मधून हा षटकार. सजवलं गेलं पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती इथे जणू काही टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि इथून गोलंदाजांना टार्गेट केलं जातोय आणि त्यासाठी मात्र ओळखले जात आहेत. आणखी एक वेगवान बॉल त्याच्यानंतर मात्र इथून गोलंदाजीमध्ये परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. हीच तर खासियत आहे. तुम्हाला पहिल्या बॉलवरती मार बसलाय जरूर परंतु तुम्हाला कमबॅक करायचं आहे. खेळ कसं करायचं त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही द्यायचं आहे आणि तेच मात्र देत असताना गोलंदाजीमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. स्वप्नील पवारवाडीने टॉस जिंकला नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय इथून घेण्यात आला. आणखी एक क्लास गॅप शोधून काढली. जसं सुईमध्ये धागा ओवाना तशी मात्र ही गॅप होती आणि बॉल होते फरार. बाउंड्री लाईनला भेदून चीडफाड आर पार सीमा रेषा पार चौकार.
टार्गेट केलं गेलं पहिल्याच षटकामध्ये. त्याच्यानंतर कधी तो तर कधी मी, हे सर ओळख आहे आणि ती निर्माण करून देत असताना प्रत्येक खेळाडू आपण क्रिकेटच्या पटलावरती मात्र पाहायला गेलं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला मात्र इथं पाहायला मिळतोय. अमोल सिंगम आणि त्याच्यानंतर स्वप्नील वीर, हे दोन्ही खेळाडू क्लास आहेत, चांगले खेळाडू आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये सातत्याने नेहमीच उभे टाकतायत. हो, इथे पाहायला गेलं तर लोड फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र आक्रमण केलंय. त्या बॉलवरती रोखुनी नजर, आकार उकार बहार सत्वर तत्पर, दिले उत्तर, सीमारेषा पार, चौकार. इथून पहिल्याच षटकामध्ये एक स्टार खेळाडू उत्तम गोलंदाज स्वप्नील वीर यांना टार्गेट केले गेले. बॅटला स्कीड झाली होती, त्याच्यानंतर बॅटकटच्या स्वरूपामध्ये वन डे एक सिंगल मात्र मेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 15 बनवायच्या आहेत. विजयासाठी 31वा अर्ध्या धावांचा टप्पा इथे कंप्लीट केला गेलाय. खूप छान इथे मात्र ज्या प्रकारे मात्र इथून नियोजित खेळ कसं करायचं त्याचं ठरवलं होतं, त्याच प्रकारे अमोल सिंगन यांनी मात्र ते करून दाखवले. त्याची उत्तम साथ सुजित यांनी मात्र दिले. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत मैदानामध्ये क्रीजवरती आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टवाडी आणि लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या दोन संघांमध्ये. अगदी बरेच आपण पाहायला गेला तर आजूबाजूच्या गावातील कराडमधील ज्येष्ठ मंडळी सुद्धा या क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि लाईव्ह प्रेक्षकी पाहत आहेत. त्यांचं सुद्धा मनसोक्त आपण आभार व्यक्त करू, मनापासून आभार व्यक्त करू. आज खूप छान इथे नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. टीम तुलसन वीर गोलंदाजीसाठी मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि इथून चुक्या आणि चुकीला माफी नाही आहे. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आता तुमच्याकडे धावा कमी आहे, तुम्हाला परिपूर्ण मात्र इथून तुटून पडावा लागेल, तुमचा अनुभव वापरावा लागेल. कमीत कमी धावा तुम्हाला इथं मात्र खर्च करावे लागतील, कारण इथून स्ट्राईक या एका धावेनं बरंचसं समीकरण बदलले गेले. कारण अमोल सिंगन यांना मात्र स्ट्राईक मिळाली आणि विरोधामध्ये मात्र इथून संदीप वीर कशा प्रकारे गोलंदाजी करतील, अटॅक्टिव्ह गोलंदाजी होईल का की चांगली टेक्निकली फलंदाजी होऊन आपला क्लास दाखवला जाईल ते पाहणं गरजेचं. आणि तेच संधी आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद. बिग विकेट, मोठा विकेट इथे मात्र प्राप्त केला जातोय. हेच तर क्रिकेट आहे. आता मात्र ते दाखवून दिले, आग से नहीं भाई, संदीप वीर के नाम से डर लगता है. सारखे क्रिकेट चाहते जोपर्यंत मैदानामध्ये येतील राहतील तोपर्यंत हा क्रिकेट असाच क्रिकेटचा थर आणि क्रिकेटचा स्तर उंचावत राहील. वैती सर, असे खेळाडू हवे आहेत आपल्याला, असे प्रेक्षक हवे आहेत आपल्याला. हो.
बॉल आणि 10 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. सत्याभाय अर्थात सतीश यांची मात्र अप्रतिम फलंदाजी, त्याच्यानंतर अप्रतिम गोलंदाजी. जल्लोष होताना पाहायला मिळतोय, कारण हा क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती मोठा फटका जरूर आलाय, परंतु ही मॅच कदाचित विन होताना पाहायला मिळेल. षटकार जरूर. 4 धावेनं मात्र हा मॅच विन झाली आहे. टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन टीम. कॉंग्रॅच्युलेशन तुलसन टीम. हार्ड लक लारा सर आणि